ठीक आहे विद्यार्थ्यांनो, तर पूजा इंग्लिश ग्रामर या यूट्यूब चॅनलवरती मी आपणा सर्व विद्यार्थी व पालकांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आता आज या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या समस्या या संदर्भात या ठिकाणी मी बोलणार आहे. आणि खास करून हे जे मी काय या ठिकाणी तुमच्या समोर व्यक्त होत आहे ते ऑनलाईन शिकणारे विद्यार्थी आणि ऑफलाईन शिकणारे विद्यार्थी या दोघांमध्ये कसे फरक असतात हे फरक समजून देण्यासाठी म्हणून या ठिकाणी मी आज तुमच्या समोर उभा आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन थोडक्यात आपण वर्गात शिकणं आणि नेटवर शिकणं किंवा मोबाईल, लॅपटॉप, पर्सनल कॉम्प्युटर वगैरे अशा माध्यमातून शिकणं या संदर्भात जे काही फरक आहेत हे फरक मी तुम्हाला प्रामुख्याने सांगणार आहे. तर मग तुम्ही माझे काही व्हिडिओ अगोदरचे पाहिले असतील. जसं माझं हे यूट्यूब चॅनल आहे पूजा इंग्लिश ग्रामर, तसंच माझं एक एज्युकेशनल ॲप सुद्धा आहे आणि ते एज्युकेशनल ॲपचं नाव आहे PEG. माझे व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर ॲपवर शिकणारे विद्यार्थी आणि इथं आता यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जे पाहता आहात तर त्याच्यामध्ये काही ज्या अडचणी येतात त्या अडचणी विद्यार्थी विचारतात आणि त्यानुसार आम्हाला अशा पद्धतीनं त्यांना उत्तर देण्यासाठी असं व्हिडिओ वगैरे बनवावे लागतात. तर पाहूया आपण की ऑनलाईन शिकणारा विद्यार्थी आणि ऑफलाईन शिकणारा विद्यार्थी याच्यामध्ये काय समस्या असतात. पहिली समस्या अशी असते की काही विद्यार्थ्यांना वेळ मिळत नाही. म्हणजे दिवसभर त्याचं बिझी शेड्यूल असतं आणि त्यातून एखाद्या ट्युशनला जाण्यासाठी म्हणा किंवा वेगळा अभ्यास करण्यासाठी म्हणा त्याच्याकडे वेळ उपलब्ध नसतो. मग अशा वेळ उपलब्ध नसलेल्या विद्यार्थ्यांच्यासाठी ॲपवर शिकणं किंवा ऑनलाईन शिकणं हे निश्चितपणे फायद्याचं पडतं. काही विद्यार्थ्यांना वेळ नक्की कुठली निवडावी, सकाळी, दुपारी, संध्याकाळी, दिवसभर शाळा वगैरे असतात. म्हणजे बिझी शेड्यूलच्या बाबतीत मुद्दा आत्ताच सांगितला मी. तर मग काही विद्यार्थी असतात ते दुरून येणारे विद्यार्थी असतात. मग शाळा संपल्यानंतर किंवा ज्यादा तास संपल्यानंतर पुन्हा 6-7 किलोमीटरवर जायचं, पुन्हा 6-7 किलोमीटर माघारी यायचं, पुन्हा जेवायला घरी जायचं वगैरे. म्हणजे हे त्यांना जमणं शक्य नसतं. किंवा संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर एकदा घरी गेला की पुन्हा ट्युशनसाठी माघारी येऊ शकत नाही. असे काही विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम असतात. किंवा जे विद्यार्थी लांबून येतात त्यांना पाऊस वगैरे आला वगैरे असे काही अडचणी जर निर्माण झाल्या तर तो येऊ शकत नाही. मग असा जो काही विद्यार्थी असतात त्यांचे तास बुडतात. ते वैयक्तिक कारणाने असो किंवा आणखी काही आजारपण असो, नैसर्गिक कारण असतील किंवा इतर काही असेल, पण बुडलेला जो काय अभ्यास आहे तो अभ्यास परत होणं शक्य नसतं. आणि मग तो बुडलेला अभ्यास तसाच राहतो शिल्लक. मग त्या विद्यार्थ्यांनी तो बुडलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी 2-3 पानं कोरी सोडलेली असतात. मग आम्ही एखादा एक शिक्षक बघतो, चेक करत असतो. मग चेक करताना पाहिलेलं असतं ती 2-3 पानं सोडलेली तशीच आहे. पुन्हा थोडंफार लिखाण झालं, पुन्हा 2-3 पानं आहेत. मग हे परत लिहो म्हणून सोडलेली पानं असतात. 2 वर्ष संपली तरी ती पानं तशीच सोडलेली असतात. अरे कुणाला सोडली? देवाला सोडली का काय? आणि म्हणून ही अशा पद्धतीनं अशी पानं ही मोकळी सोडलेली असतात. ही देवाला सोडलेली पानं झाली, लिहायला नव्हे, देवाला कोरीत राहतात ते. आणि मग अशा पद्धतीने अभ्यास बुडतो. मग ऑफलाईन मध्ये हा अभ्यास बुडतो, परंतु ऑनलाईन जर तुम्ही ऍपवर वगैरे शिकत असाल तर तिथं बुडण्याचा काही प्रश्न नाही. म्हणजे खास करून आमच्या ऍपच्या बाबतीत आता ऑनलाईनचे पण 2 प्रकार आहेत, रेकॉर्डेड ऑनलाईन आणि लाईव्ह ऑनलाईन. असे 2 प्रकार आहेत. लाईव्ह असेल तर काही वेळेला प्रश्न विचारू शकतात, तिथं पण विद्यार्थी संख्या जास्त असेल तर तिथं प्रॉब्लेम येतात. पण इथं आमच्याकडे आहे ते रेकॉर्डिंग आहे. मग रेकॉर्डिंग असल्यामुळं तुम्हाला
राहिलेला भाग काय 2-4 दिवस आजारपणामुळे नाही जमलं तर परत तुम्ही ते कितीही वेळा तुम्ही ते पाहू शकता, पुन्हा पुन्हा पाहू शकता. हा फायदा ह्या आमच्या ॲपवरती आहे, PEG ॲपवरती आहे. म्हणजे कुठलाही भाग बुडणार नाही किंवा चुकणार नाही, हा याच्यावरचा सगळ्यात मोठा फायदा आहे. त्यानंतर काही विद्यार्थी लाजरे गुजरे असतात. मग एखादा मी प्रश्न विचारला तर आपण विचारलेला प्रश्न बरोबर आहे का, किंवा काही चुकीचा असेल तर शिक्षक मला काय म्हणतील का, शिक्षक मला खवळतील का, किंवा काय चुकीचा असेल तर प्रश्न आपली काही चेष्टा थट्टा मस्करी वगैरे होईल का, वर्गातले सगळे विद्यार्थी आपल्याला हसतील का, असे लाजरे गुजरे विद्यार्थी असतात. मग हे लाजरे गुजरे विद्यार्थ्यांच्यासाठी सुद्धा अशा पद्धतीने आमच्या ॲपवर शिकणं निश्चित फायद्याचं पडतं. अर्थात त्यांनी लाजरं गुजरं तसंच राहावं असं आमचं मत नाहीये, धाडसी बनलं पाहिजे, हा सभाधीटपणा असला पाहिजे. पण तरी पण अगदी लहान वयात तो जमत नाही काय विद्यार्थ्यांना. अक्षरशः काय विद्यार्थ्यांना नुसतं उठून उभा जरी केलं तरी त्यांना घाम फुटतो, ओले गार होतात, म्हणजे सभाधीटपणा नसतो. मग अशा विद्यार्थ्यांना किंवा वर्गामध्ये शिकत असताना, ऑफलाईन शिकत असताना विद्यार्थी स्वतःहून विचारण्याचं धाडस करत नाही, भीती वाटते विचारायची, वास्तविक पाहता घाबरलं नाही पाहिजे. कोणी शिक्षक समोर असो, तुमचं शिक्षकाचं कर्तव्यच आहे तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणं, आणि तुमचा तो अधिकार आहे की तुम्ही ते विचारलं पाहिजे शिक्षकांना. त्यामुळे तो तुमचा अधिकार आहे, तो वापरला पाहिजे. परंतु काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत ती भीती असते मनामध्ये, म्हणून ही भीती बाळगली नाही पाहिजे, विचारलं पाहिजे. पण तरी पण अशा ज्यांना काही जमत नाही त्यांच्यासाठी सुद्धा हे ॲप फार उत्कृष्ट पद्धतीनं कार्य करू शकतो. त्याच्यानंतर लांबून येणारे विद्यार्थी असतात, त्यांना येण्या जाण्याचा त्रास होतो. येण्या जाण्याचा त्रास 7-8 किलोमीटरवरनं यायचं जायचं. त्याच पद्धतीनं ट्रॅफिक असते, येताना जाताना ट्रॅफिकमध्ये काही घोटाळे होऊ शकतात. ऊन वारा पाऊस आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येऊ शकतात. शिवाय आणखी येण्या जाण्याचा खर्च आहे, गाड्या वगैरे घेऊन येतात विद्यार्थी, पेट्रोल आहे त्याचं, इतर मेंटेनन्स आहे, तो वाढतो. अगदी लांबून येणारे मुली असतील तर त्यांना सोडायला काही पालक वगैरे येतात, त्यांना हेलपाटे मारावे लागतात. हे सगळं वाचतं तुमचं. आमच्यासारख्या ॲपवर जर तुम्ही शिक्षण घेतलं तर निश्चितपणे हे सगळ्या गोष्टी वाचणार आहे, अगदी घरी बसल्या सगळी व्यवस्थित शिकणार आहे. किंवा काही मुली असतात, आता मुलींच्या बाबतीत असं असतं की संध्याकाळच्या वेळेची जर वेळ असेल तर अक्षरशः संध्याकाळी यायला उशीर होईल किंवा अंधार पडेल वगैरे म्हणून ट्युशनला वगैरे पाठवत नाही. मग अशा मुलींना अगदी घरी बसून शिकता येतं. आणि म्हणून या दृष्टीनं पण ते फायद्याचं पडतं. बघा, म्हणजे ऑफलाईन आणि ऑनलाईन हे शिकण्यामधला मी फरक सांगतोय तुम्हाला. मुलींच्यासाठी मग हे ऑनलाईन शिकणं किंवा आमचं ॲप जे आहे त्या ॲपमध्ये रेकॉर्डेड ॲप आहे, त्या ॲपवर शिकणं निश्चितपणे फायद्याचं पडतं. या समस्या तुमच्या त्या ठिकाणी व्यवस्थितपणे हँडल केल्या जातात. तर पहा, या ठिकाणी तुम्ही जर आमच्या PEG ॲपवर जर तुम्ही शिकत असाल तर याचे फायदे सांगतो आणखी तुम्हाला. तर याच्यामध्ये तुम्हाला 3 कॅटेगरी दिलेली आहेत. पहिली आहे बेसिक कोर्स, दुसरी आहे ग्रामर कोर्स आणि तिसरी आहे रायटिंग स्किल. याच्यामध्ये वेगवेगळे टॉपिक आहेत. प्रत्येक टॉपिक आम्ही स्पेशली डेव्हलप केलेला आहे. कुठलाही टॉपिक तुम्ही शिकू शकता. परंतु याच्यावरती कसं आहे, तुम्हाला प्रत्येक टॉपिक शिकायला, सगळे टॉपिक शिकायला फी भरावी लागते. कशी भरायची काय वगैरे त्याचा वेगळा व्हिडिओ आहे, त्याच्यावरती तुम्ही पाहू शकता. परंतु ही जर फी तुम्ही एक टॉपिक करत जर तुम्ही शिकत गेला, अगदी 20 रुपयापासून ते 3000 रुपयापर्यंत टॉपिक आहे. टोटल 66 टॉपिक आहेत. हे सगळे एक जर तुम्ही शिकत गेला सावकाशपणे, अगदी कमी पैशामध्ये 20 रुपयापासून
3,000 पर्यंत सांगितले मी तुम्हाला. पण पूर्ण कोर्स घेतला तर 3,000 रुपयापर्यंत आहे. तसे जर 66 जर तुम्ही टॉपिक पाहिले तर 20 रुपयापासून 500 रुपयापर्यंत आहे, त्याच्या पुढे नाही. मग पॅकेजेसचे दर वेगळे आहेत. फुल पॅकेजचं एकच आहे 3,000 रुपये, म्हणजे 2,999 आहे. मी 3,000 म्हणतोय, प्रत्यक्षात 2,999 भरायला लागतं. तर तो पूर्ण पॅकेज आहे. मग हे जर असं तुम्ही 20 रुपये, 30 रुपये, 40 रुपये, 200 रुपये, 100 रुपये वगैरे असं जर शिकत गेला तर जवळजवळ 4200 रुपये जातात हे 66 टॉपिक शिकायला. परंतु जर तुम्ही फुल कोर्स, बेसिक कोर्स जर निवडला तर त्याच्यामध्ये फुल कोर्स येतो, म्हणजे क्लिक केल्यानंतर. बाकी कुठले ग्रामर कोर्स मध्ये तुम्हाला फुल कोर्स दिसणार नाही, रायटिंग स्किल मध्ये तुम्हाला फुल कोर्स दिसणार नाही. जेव्हा तुम्ही बेसिक कोर्सला सी ऑल ला केलं तर तिथंच फक्त तुम्हाला फुल कोर्स दिसतो, म्हणजे 2,999 रुपयाचा. तो कोर्स तुम्हाला तिथं निवडावा लागतो. मग तो कोर्स जर तुम्ही निवडला तर तुम्हाला इथं म्हणजे एक एक करत गेला तर तुमचे 4200 रुपये जातात. परंतु हा संपूर्ण कोर्स एकदाच घेतला तर तो तुम्हाला 3,000 रुपयामध्ये बसतो किंवा 2,999 रुपयाला बसतो. म्हणजे तिथं पण तुमचे 1,000-1,200 रुपये वाचतात. बाकीचे फायदे मी तुम्हाला सांगितलेले. पण आर्थिक दृष्ट्या जर आपण याचा विचार केला तर कसा फायदा होतोय पहा त्याचा. तिथं 1,200 रुपये तुमचे वाचतात. आणि अगदीच तुम्ही ट्युशनला जाणारे जे काही विद्यार्थी आहेत तर ट्युशनला जाणारे विद्यार्थ्यांचं पहा, तुम्ही 8वीला तासाला गेला तर एका विषयाची, समजा इंग्लिश किंवा मॅथ्स किंवा सायन्स असं असेल तर वर्षाची फी 8वीला आहे 4,000 रुपये, 9वीला आहे 5,000 रुपये, 10वीला आहे 6,000 रुपये किंवा कदाचित जास्त पण असू शकेल, शहरात वगैरे असतात. मग 3 वर्षाची फी मिळून किती झाली? 15,000 रुपये झाली. 3 वर्षाची फी 15,000 रुपये झाली. तुम्ही जर लांबून येणार जाणार असेल तर येण्या जाण्याचं पेट्रोल खर्च, तुमच्याबरोबर माणूस येत असेल तर त्याचा वेळ वाया जाणं वगैरे या गोष्टी तर आहेतच. यायला जायला लागणारा वेळ वाया जातो, हा तोटा वेगळा. परंतु इकॉनॉमिकली जरी विचार केला तर या 3 वर्षाचे मिळून होतात 15,000 रुपये. तेच सगळं ग्रामर तुम्हाला या फुल कोर्स मध्ये 3,000 रुपये शिकायला मिळतं. फक्त 3,000 रुपये. त्याचा वेळ आहे 6 महिने. 6 महिन्यात ते पूर्ण होतं. अगदी कोर्स पूर्ण केलेले विद्यार्थी आमच्याकडे आहेत, त्यांचे अनुभव आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे. कोर्स 6 महिने सफिशियंट, 6 महिन्यात पूर्ण होतो. फक्त वेळ वाया घालवायचा नाही. जर समजा तुमचा आजारपणात 1 आठवडा वाया गेला तर पुढच्या आठवड्यात तुम्हाला जास्त वेळ देऊन तो कव्हर केला पाहिजे. अशा पद्धतीनं ते शिकायचं. एखाद्या महिन्यात तुम्ही रोज सकाळी 1.5 तास, संध्याकाळी 1.5 तास असं केलं तर अख्खा महिना कव्हर होऊ शकतो. काही विद्यार्थी माझ्याकडे असे आहेत की अगदी आम्ही 10वीला आहे सर, आता आमचा वेळ बराच निघून गेलेला आहे, आता वेळ कमी राहिलेला आहे, 3च महिने राहिले आता शिल्लक परीक्षेला. मग आता आम्ही कसं शिकणार? याला तर 6 महिने वेळ आहे. मग त्यांना सुद्धा आयडिया आहे. जो खरा प्रामाणिक विद्यार्थी आहे ना, जो हुशार आहे, गंभीर आहे, प्रामाणिक आहे, 3 महिन्यात सुद्धा कंप्लीट करतो. काय नाही, तो विद्यार्थी सकाळी 1 तास बसतो, दुपारी 1 तास बसतो, संध्याकाळी 1 तास बसतो. त्याला वेळ मिळेल त्यावेळेस तो सगळं कव्हर करतो. 3 महिन्यात सुद्धा शिकणारे विद्यार्थी आहे. मग ते तयारी पाहिजे हो. विद्यार्थी महत्वाचा आहे या ठिकाणी. इयादुराय सोलोमन हे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे गुरु आहेत. होते तिथं रामेश्वरम मध्ये. ते नेहमी काय म्हणतात की एखादा सुमार विद्यार्थी एखाद्या चांगल्या शिक्षकाकडून जेवढं शिकतो त्याच्यापेक्षा एखादा हुशार विद्यार्थी एखाद्या सुमार शिक्षकाकडून शिकतो, अधिक शिकतो. त्याच्यापेक्षा जास्त एखाद्या सुमार शिक्षकाकडून शिकतो असं म्हटलं. म्हणजे इथं महत्व कुणाला आहे? विद्यार्थ्याला आहे हो. महत्व विद्यार्थ्याला आहे. विद्यार्थी फार गंभीर असला पाहिजे. विद्यार्थी चाणाक्ष, चपळ आणि गंभीर असेल तर पुढच्या शिक्षकाला सुद्धा घाम फोडतो चांगला. जर शिक्षक तयारीचा नसेल तर बरं का. आणि मग तो त्या शिक्षकाला
शिक्षकाला भाग पाडतो की मी विचारायला प्रश्न आहे तुम्हाला आज येत नसेल तर उद्या सांगा. आणि शिक्षक सांगतात. जे खरोखर हाडाचा शिक्षक आहे ना तो नम्रपणे कबूल करेल की हे मी आज नाही सांगू शकत, उद्या सांगेन. त्याला मी हाडाचा शिक्षक म्हटले, प्रामाणिक शिक्षक म्हटले. आणि जरूर सांगतो. असं तर मग इथं विद्यार्थी महत्वाचा आहे. मग असं म्हणायची काही गरज नाही की बाबा मला ऑफलाईनच चांगलं कळतं किंवा मला ऑनलाईनच चांगलं कळत नाही वगैरे, असं काय नाही हो. आता इथं बसून सुद्धा विद्यार्थी जर समजा ऑफलाईन आहेत म्हणजे वर्गात बसून शिकतात, जर त्यानं लक्षच नाही दिलं, रोजचा अभ्यास पूर्णच नाही केला, तर इथं बसून तरी काय येतं त्याला. मग वर्गात समजा 70, 80, 100 विद्यार्थी आहेत, मग सगळ्यांना चांगले मार्क पडतात का? नाहीत ना पडत. पैकीच्या पैकी मार्क नाहीत पडत. मग वर्गात बसूनच शिकतात ना, कुठं पडतात मार्क? नाही. आणि म्हणून ऑनलाईन आणि ऑफलाईन याच्यामध्ये भेद करणं मी योग्य मानत नाही. तर आपण जे शिकतो ते शिकणं गांभीर्यानं असलं पाहिजे. आता वास्तविक पाहता माझ्या ॲपवरती जर तुम्ही शिकला तर त्याच्यामध्ये काही फारसं म्युझिक वगैरे नाहीये, डिजिटल नाहीये, ॲनिमेशन नाहीये, परंतु ज्ञान मात्र फार सुंदर आहे बरं का. ज्ञान फार छान. आणि शेवटी कितीही केलं तरी कसं आहे, पेन 1000 रुपयाचा तुमचा आहे. आपण इथं डोक्यात नसेल तर 1000 रुपयाचा पेन काय, 10,000चा पेन असला तरी तुम्ही उत्तर नाही देऊ शकत. म्हणून ज्ञान महत्वाचं आहे. तुम्ही कुठं बसून शिकला, तुमचा बोर्ड ब्लॅक बोर्ड आहे का व्हाईट बोर्ड आहे का डिजिटल आहे का ऑनलाईन आहे का ऑफलाईन, याला काही किंमत नाही. ज्ञान येणं महत्वाचं आहे. आणि म्हणून तुम्ही या ॲपवर शिकत असताना मी तुम्हाला इकॉनॉमिकली सांगत होतो, इकॉनॉमिकली कसं फायद्याचं आहे. तर तुमची अशा पद्धतीने फी वाचते. म्हणजे 15,000 रुपये जे तुम्हाला घालवायचे ते 15,000 रुपये घालवण्यापेक्षा 3,000 तुम्ही ती शिकू शकता. शिवाय तुम्हाला हेलपाटे मारण्याची आवश्यकता नाही. त्यातूनही अजून एक फायदा आहे, तो म्हणजे समजा एखाद्या घरामध्ये विद्यार्थी आहेत 2, एक 10वीला एक 9वीला आहे. आमचं जे ॲप आहे तुम्ही 10वीच्या विद्यार्थ्यासाठी घेतलेलं आहे, पण तो काही सतत 24 तास त्या ॲपवर शिकत बसणार नाही. तर तो जेव्हा शिकत नाही त्यावेळेला हा 9वीचा विद्यार्थी पण त्याच्यावर शिकतो. कारण ग्रामर इथून तिथं सगळं सारखं आहे. 8वी असो, 9वी असो, 10वी असो, 12वी असो किंवा अगदी ग्रॅज्युएशन असो, ग्रामर इथून तिथून सगळं सारखं आहे. आणि म्हणून तुम्ही ग्रामर शिकण्यासाठी म्हणून दोघांना शिकू शकता. आणि तेच जर तुम्ही ट्युशनला पाठवलं तर एकाच शिक्षकाकडे पाठवलं तरी सुद्धा 9वीचा विद्यार्थी 9वीच्या वर्गात बसेल, 10वीचा विद्यार्थी 10वीच्या वर्गात बसेल. 10वीच्या विद्यार्थीची वेगळी फी द्यावी लागेल, 9वीची वेगळी फी द्यावी लागेल. बरोबर ना? आणि ती पण फी तुम्हाला सांगितली किती द्यायची. पण इथं 3,000मध्ये दोन्ही विद्यार्थी शिकू शकतात तुमचे. हा एक महत्वाचा फायदा आहे याच्यामध्ये. आणि म्हणून तुम्हाला आमच्या ॲपवर शिकणं निश्चितपणे फायद्याचं आहे, अगदी खात्रीशीरपणे फायद्याचं आहे. आणि ज्ञान उत्कृष्ट आहे. अगदी आमच्या ॲपवर शिकलेला विद्यार्थी वर्गात पहिला नंबर काढतो. अनुभव आहे. अगदीच मी बोलतोय आणि रेकॉर्डिंग आहे किंवा काय असं नाहीये, खरोखर आहे. कितीतरी विद्यार्थी आमच्याकडे असे आहेत की जे ॲपवरती शिकून, ऑनलाईन शिकून उत्कृष्ट पद्धतीनं ज्ञान प्राप्त केलेलं आहे. वर्गात त्यांचा पहिला नंबर आलेला आहे. तेव्हा मी सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना माझ्या वतीनं विनंती करतो की माझ्या ॲपवरती तुम्ही शिकावं. माझं जे ॲप आहे PEG, हे PEG ॲप अतिशय उपयोगी आहे, इकॉनॉमिकली फायद्याचं आहे आणि सगळ्यांच्या सोयीचं आहे. आणि म्हणून हे तुम्ही स्वतः त्याच्यावरती शिका, स्वतःला फायदा करून घ्या, इतरांना सुद्धा त्याचा फायदा करून घ्या. आपल्या ओळखीचे पाळखीचे नातेवाईक, शेजारी, घरातले लोक वगैरे जे असतील त्यांना त्याची माहिती द्या, स्वतः पण उपयोग करून घ्या आणि इतरांना पण
ते उपलब्ध करून द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब